स्वागत आहे तुमचं आपल्या या कथेच्या शेवटच्या भागामध्ये. रुद्रने आपला ग्लास टेबलावर ठेवला आणि हात एकत्र करत म्हणाला, असं काहीतरी करायचं ज्यामुळे त्यांचं प्रचंड नुकसान होईल, जे त्याला आतूनच तोडून टाकेल. त्याची कंपनी गुप्त माहिती, व्यवहार आणि येणाऱ्या प्रोजेक्ट्सवर चालते. जर ती फाईल्स माझ्या हाती आल्या तर मी त्याला एका रात्रीत संपवू शकतो. तो अपमानित होईल, लोक त्याची थट्टा करतील, बाजार त्याच्या विरुद्ध वळेल, त्याची प्रतिष्ठा धुळीस मिळेल. आणि जेव्हा तो नुकसानात बुडालेला असेल, कमकुवत आणि हताश असेल, तेव्हा तू अंतिम घाव घालू शकतेस. संध्याच्या ओठांवर हलकीशी हालचाल झाली, जणू ती सुडाच्या गोडीचा आस्वाद घेत होती. म्हणजे तो जेव्हा सर्वात कमजोर असेल तेव्हा त्याला संपव. रुद्र तिचं वाक्य पूर्ण करत म्हणाला. त्याच्या डोळ्यात द्वेष चमकत होता. एकदा तो उद्ध्वस्त झाला की तो परत उभं राहू शकणार नाही. त्याचं हृदय आधीच कमजोर आहे, नाही का? योग्य वेळी एका जोराचा धक्का दिलास तर तुला फारसं काही करावं लागणारही नाही. आणि तो गेला की त्याची संपत्ती तुझी होईल. त्याने उभारलेलं सगळं तुझ्या ताब्यात येईल. संध्याने मुठी घट्ट आवडल्या. ही कल्पना मोहक होती, अगदी नशेसारखी. तिने नेहमीच तो दिवस पाहायचं स्वप्न पाहिलं होतं, ज्या दिवशी गंगाधर दास पराभूत आणि तुटलेले असतील. तिने त्याच्या चेहऱ्यावरचा तो भयाचा भाव मनात उभा केला. जेव्हा त्याला कळेल की त्याने सगळं गमावलं आहे, त्याचं साम्राज्य, त्याचा मान सन्मान, त्याचं आयुष्य. मला त्या फाईल्स कशा मिळवायच्या, ती विचारते. तिच्या आवाजात उत्सुकता आणि थंड निर्धार होता. रुद्र स्मित करत म्हणाला, त्यातलीच तर खास गोष्ट आहे. तो तुझ्यावर विश्वास ठेवतो. तुला त्याच्या ऑफिसमध्ये, स्टडीमध्ये प्रवेश आहे. त्याचे पासवर्ड, त्याची कागदपत्र सगळं तुझ्या आवाक्यात आहे. तुला फक्त आपल्याला हवं ते घ्यायचं आणि मला द्यायचं. ज्या क्षणी मला ते मिळेल मी हल्ला करीन. त्याचा नाश जलद आणि निर्दयी असेल. आणि मग माझी प्रिय संध्या, तू तुझा सूड कसा घ्यायचा ते निवडू शकतेस. संध्याने हळूच श्वास घेतला. तिचं मन वेगाने धावत होतं. ती मूर्ख नव्हती. तिला माहिती होतं की रुद्रचे स्वतःचे हेतू आहेत. पण सध्या त्यांच्या स्वार्थाचा मार्ग एकच होता. तिने हात पुढे केला. हे काम झालं असं समज. रुद्रने तिचा हात घट्ट पकडत हसत म्हटलं, गंगाधर दासांच्या विनाशासाठी. त्या रात्री एक धोकादायक युती तयार झाली. द्वेष, लोभ आणि सुडाच्या अतृप्त तहानेवर उभी असलेली. वादळ येत होतं आणि गंगाधर दासांना याची अजिबात कल्पना नव्हती. संध्याने अत्यंत चातुर्याने रुद्रने मागितलेली माहिती गोळा करायला सुरुवात केली. घरातील सगळे तिच्यावर विश्वास ठेवत असल्यामुळे तिच्या हालचालींवर कोणीही प्रश्न उपस्थित केला नाही. जणू ती कुणाच्याही आवाक्याबाहेर आहे अशा सहजतेने ती वागत होती. तिने येणाऱ्या टेंडर्सबाबतची गोपनीय माहिती मिळवली आणि प्रत्येक महत्त्वाचा तपशील काळजीपूर्वक नोंदवला. योग्य वेळ साधून ती गंगाधर दासांकडे गेली. तिच्या चेहऱ्यावर शांत आणि संयमी भाव होते. भैया, तुम्ही सगळं एकट्याने सांभाळता. मला तुमचा भार हलका करू द्या. मी काही अकाउंट्स पाहू शकते, तुमच्यासाठी व्यवस्थापन करू शकते. गंगाधर दास तिच्या फसव्या हेतूंविषयी अनभिज्ञ क्षणाचाही विचार न करता तयार झाले. त्यांच्या मनात ते स्वाभाविकच होतं. शेवटी ते त्यांच्या संपत्तीचा मोठा भाग तिलाच देणार होते. तिला ते कसं हाताळायचं हे शिकायलाच हवं. विश्वासाने त्यांनी तिला पासवर्ड्स दिले. आपल्या घरातच उठणाऱ्या वादळाची त्यांना अजिबात कल्पना नव्हती. संध्याने वेळ वाया घालवला नाही. तिने बारकाईने गोपनीय माहिती, महत्त्वाची कागदपत्र आणि गंगाधर दासांना खाली खेचू शकतील असे प्रत्येक तपशील गोळा केले. त्या रात्री एखादं काम असल्याचा बहाणा करत ती आपल्या खोलीत गेली आणि शांतपणे रुद्रचा नंबर डायल केला. मंदिराजवळ मला भेट, ती हळू आवाजात कुजबुजली. एकटीच ये. पण ती एकटी नव्हती. फोन ठेवताच अंधुक प्रकाशातल्या कॉरिडॉरमध्ये एक सावली हलली. तिच्या अंगावर काटा आला. ती मागे वळली आणि समोर माधव उभा होता. त्याची भेदक नजर तिच्यावर खिळली होती, राग आणि निराशेने पेटलेली. तिचं हृदय जोरात धडधडू लागलं. त्याने सगळं ऐकलं होतं का? ती काही बोलण्याआधीच माधवने तिचा हात घट्ट पकडला. माझ्यासोबत चल, तो दबक्या पण धोकादायक आवाजात म्हणाला. ती झटापट करू लागली, पण तो खूप ताकदवान होता. तिला ओढत तो अंगण ओलांडून म्हशीच्या गोठ्याकडे घेऊन गेला. वाड्याच्या शेवटी असलेलं एक एकांत ठिकाण, जिथे यावेळी कोणीच येत नसे. लुकलुकणाऱ्या कंदिलाच्या प्रकाशात भिंतींवर विचित्र सावल्या पडत होत्या आणि दूरवर कीटकांचे आवाज त्या शांततेत घुमत होते. माधवने तिला जोरात ढकलून सोडलं. त्याचे डोळे अरुंद झाले. तुझे खरे रंग मला बऱ्याच आधीपासून माहिती आहेत संध्याजी.
म्हणूनच मी काव्याशी लग्न केलं. ती थिजून गेली. तो पुढे येत शांत पण संतप्त आवाजात म्हणाला, गंगाधर दास माझ्यासाठी वडिलांसारखे आहेत. तुला वाटलं तुझा विश्वासघात कुणाच्या लक्षात येणार नाही? माझ्याकडे सगळे पुरावे आहेत. त्या विषाच्या नमुन्याचे रिपोर्ट्स, रुद्रसोबतच्या तुझ्या भेटी, अगदी तुझे फोन कॉल्ससुद्धा. मी माझ्या मित्राला तुझ्यावर लक्ष ठेवायला सांगितलं होतं आणि मला सगळं माहिती आहे. संध्याच्या चेहऱ्यावरचं रक्तच निघून गेलं. माधव पुढे म्हणाला. त्याचे शब्द तिच्या हृदयात खंजिरासारखे घुसत होते. तू स्वतःच्या भावाविरुद्ध कट रचतेस, एका गुन्हेगाराशी हातमिळवणी करतेस. तुला तरी कळतंय का तू काय करते आहेस? मी हे सगळे पुरावे आत्ताच गंगाधर दास आणि काव्याला दाखवू शकतो, पण ते सहन करू शकणार नाहीत. तुला तुझ्या भावाचा स्वभाव माहीत आहे का? तुझ्या पहिल्या विश्वासघातानंतरही त्याच्या मनात तुझ्याबद्दल दया आहे. तो तुला 50 ऐवजी 75% संपत्ती देण्याचा विचार करत आहे, तुझ्या गेल्या वर्षांच्या दुःखाची भरपाई म्हणून. संध्याचा श्वास अडकला. माधवचा आवाज कठोर झाला. पण मी तुला एक संधी देतोय. रुद्राला ब्लॉक कर. त्याच्याशी सगळे संबंध तोड. गंगाधर दासांविरुद्धचे सगळे कट थांबव. जर तू असं केलंस तर ते 75% तुझंच राहील, आणि जर तू स्वतःला बदलून दाखवलंस तर काव्य आणि मी उरलेला हिस्सा देखील हळूहळू तुला देऊ. पण त्याचा चेहरा गंभीर झाला. जर तू पुन्हा गंगाधर दासांविरुद्ध काही केलंस तर हे सगळे व्हिडिओ थेट पोलिसांकडे जातील. मग तू उरलेलं आयुष्य तुरुंगात घालवशील, खुनाच्या प्रयत्नासाठी. त्याने हात पुढे केला. आता ते चोरलेले कागद दे. संध्या स्तब्ध उभी राहिली. पहिला धक्का, तिचा भाऊ तिच्या चुका असूनही तिला जास्त देण्यास तयार होता. दुसरा, तिच्याकडे आता कोणताही मार्ग उरला नव्हता. माधवकडे तिच्याविरुद्ध ठोस पुरावे होते. ती पूर्णपणे अडकली होती. इतर पर्याय नसल्यामुळे तिने हळूहळू आपल्या पिशवीत हात घातला आणि थरथरणाऱ्या हातांनी ते कागद त्याच्याकडे दिले. दुसऱ्या दिवशी रुद्र मंदिराजवळ पोहोचला. त्याची काळी आकर्षक कार मंदिराच्या मागे सावलीत उभी होती. त्याचे 3 माणसं त्याच्यासोबत उभी होती. त्यांच्या चेहऱ्यावर भाव नव्हते. त्याने घड्याळ पाहिलं. संध्या उशीर करत होती. काही मिनिटं गेली. तो चिडून आजूबाजूला पाहू लागला. त्याच्या बोटांनी कारच्या दरवाजावर टकटक सुरू झाली, पण संध्या आलीच नाही. अर्धा तास वाट पाहिल्यानंतर रुद्र अधीर झाला. तो चिडून कारजवळ इकडे तिकडे फिरू लागला. मंद दिव्यांच्या प्रकाशात निर्जन रस्त्यावर विचित्र सावल्या पडत होत्या. त्याची माणसं अंधारात काही हालचाल दिसते का ते पाहत होती, आणि तो निघायला वळणार इतक्यात अंधारातून एकटा माणूस पुढे आला. माधव. रुद्र क्षणभर थिजला. त्याच्या छातीत धडधड वाढली. त्याचा घसा कोरडा पडला. माधवच्या ठाम उभ्या राहण्यावरून आणि त्याच्या डोळ्यांतील शांत रागावरून रुद्रला सगळं कळलं. त्याला माहिती आहे. आपली भीती लपवण्याचा प्रयत्न करत रुद्र खोटं हसला. काय काम आहे इथे माधव? तो उपरोधाने म्हणाला. जणू काही त्याला काहीच माहिती नाही. माधव निर्धाराने पुढे आला. मंदिराच्या दिव्यांच्या लुकलुकत्या प्रकाशात त्याची सावली लांब पसरली होती, जणू एखाद्या न्याय देणाऱ्या शक्तीसारखी. त्याचा आवाज पोलादासारखा कठोर होता. तुला ज्या गोष्टीची भीती वाटते आहे ती 100% खरी आहे रुद्र. संध्याजी कधीच येणार नाही. रुद्राच्या चेहऱ्यावरचं हास्य क्षणातच नाहीसं झालं. माधव पुढे पाऊल टाकतो. त्याची नजर भेदक असते. ती आमचं कुटुंब आहे, माझं कुटुंब. तुला खरंच वाटतं का मी माझ्या स्वतःच्या माणसाला तुझ्यासारख्या देशद्रोह्यासोबत हातमिळवणी करू देईन? जोपर्यंत माझा श्वास चालू आहे तोपर्यंत माझं कुटुंब कधीच गंगाधर दासांविरुद्ध जाणार नाही. त्याचा आवाज आणखी कठोर होतो. तुझी योजना अपयशी ठरली आहे. रुद्र मुठी आवडतो, माधव पुढे म्हणतो. त्याच्या आवाजात तिरस्कार ओसंडून वाहत होता. तू अनेक वर्ष गंगाधर दासांना त्रास दिलास, पण तेवढंच नाही, नाही का? तू निरपराध स्त्रियांचा अपमान केलास, गरिबांना लुटलंस, असहाय्य शेतकऱ्यांची जमीन बळकावलीस. तू घाण आहेस रुद्र, आणि आता तुझ्या कृत्यांची किंमत चुकवण्याची वेळ आली आहे. रुद्र मोठ्याने असतो, उपहासाने भरलेलं. आणि मला शिक्षा कोण देणार? तू. तो अहंकाराने माधवकडे पाहतो. माधव, स्वतःला जास्त मोठं समजू नकोस. तू फक्त एक रस्त्यावरचा भिकारी आहेस, ज्याच्यावर गंगाधर दासांनी दया केली. त्यांचा जावई झाल्याने तू शक्तिशाली झालास असं तुला वाटतं? तू अजूनही तोच भिकारी आहेस, आणि भिकारी कधीच राजाला मारू शकत नाही. तो हाताने इशारा करतो. त्याचे 4 बलदंड माणसं पुढे झेपावतात. हातात छत्र, डोळ्यात हिंसा. माधव मात्र स्थिर उभा राहतो, वादळ येण्याआधीच्या शांततेसारखा,
आणि पुढच्या क्षणी तो विजेसारखा हालचाल करतो. पहिल्या गुंडांचा वार चुकवून तो त्याच्या बरगडीत जोरदार कोपर मारतो. खडाक असा आवाज हवेत घुमतो आणि तो माणूस वेदनेने जमिनीवर कोसळतो. दुसरा माणूस सुरी घेऊन त्याच्या मानेवर झेपावतो. पण माधव हवेतच त्याचा हात पकडतो आणि जोरात वाकवतो. हाडं मोडल्याचा आवाज येतो. तो वेदनेने ओढत शस्त्र खाली टाकतो. तिसरा माणूस लोखंडी रॉड घेऊन धावतो. माधव वेळेवर खाली झुकतो आणि एका जबरदस्त लाथेने त्याच्या गुडघ्यावर प्रहार करतो. तोही कोसळतो. चौथा माणूस थरथरतो. माधव त्याच्याकडे एकटक पाहतो. तो घाबरून मागे सरकतो आणि अंधारात पडून जातो. रुद्र हे सगळं पाहत असतो. त्याच्या चेहऱ्यावरचा अहंकार हळूहळू संतापात बदलतो. हे अपेक्षित नव्हतं. माधव आता फक्त सामान्य माणूस राहिलेला नाही, तो एक योद्धा आहे. रुद्र आपल्या खिशातून एक धारदार सुरी काढतो. ही लढाई अपूर्ण ठेवता येणार नाही. माधव जिवंत राहिला तर तो कायम त्याच्या मार्गात काटा ठरेल. प्रचंड निर्धाराने रुद्र पुढे झेपावतो, अतिशय वेगाने वार करत. माधव तो वार चुकवतो, पण सुरी त्याच्या खांद्याला हलकीशी लागते. रक्त वाहू लागतं. तो दात घट्ट आवडतो, पण डगमगत नाही. तो स्वतःसाठी लढत नव्हता, तो आपल्या स्वामी गंगाधर दासांसाठी लढत होता. रुद्र पुन्हा झेपावतो, यावेळी अधिक जोरात, अधिक क्रूरतेने. त्याची उंच ताकदवान देहयष्टी चंद्रप्रकाशात भयंकर दिसत होती. प्रत्येक वार प्राणघातक होता, पण माधव मागे हटत नाही. मनात हनुमानाला स्मरून तो आतून शक्ती गोळा करतो. लढाई अधिक भीषण होते, निर्दयी. वारंवार प्रहार, मुठींची टक्कर, रक्त मंदिराच्या पायऱ्यांवर सांडतं. दूरवर उभे असलेले लोक भीती आणि आश्चर्याने हा संघर्ष पाहत होते. अचानक रुद्रला एक संधी दिसते. तो जोरात गरजतो आणि सुरी माधवच्या पोटात खुपसण्याचा प्रयत्न करतो, पण माधव तयार असतो. विजेच्या वेगाने तो बाजूला होतो. रुद्रचा हात पकडतो आणि जोरात वळवतो, आणि त्याच सुरीने रुद्रालाच वार करतो. सुरी त्याच्या स्वतःच्या पोटात घुसते. रुद्र हबकून जातो. त्याचे डोळे भीतीने मोठे होतात. तो मागे डगमगत जातो, पोट धरून. त्याच्या हातांवर रक्त लागलेलं असतं, त्याचंच रक्त. तो जमिनीवर कोसळतो, धापा टाकत. त्याच्यासोबत त्याचं भीतीचं साम्राज्यही कोसळतं. माधव पुढे येतो. आपल्या पडलेल्या शत्रूकडे पाहत तो शांत उभा राहतो. मला कधीच राजा व्हायचं नव्हतं रुद्र, तो शांत पण ठाम आवाजात म्हणतो. पण मी कायम माझ्या राजाचा, गंगाधर दासांचा निष्ठावंत सेवक आणि रक्षक राहीन. रुद्राची दृष्टी धुसर होते. गुन्हेगारी जगाचा एकेकाळचा बादशाह मंदिराच्या दिव्याखाली अखेरचा श्वास घेतो. जिथे त्याने कट रचला होता तिथेच त्याचा शेवट होतो. माधव जखमी पण विजयी अभिमानाने उभा असतो. वादळ संपलं होतं. गंगाधर दास सुरक्षित होते आणि न्यायाचा विजय झाला होता. संध्याला कळतं की माधवने रुद्रला मारला आणि एकट्याने त्याचं संपूर्ण साम्राज्य उद्ध्वस्त केलं. ही जाणीव होताच तिच्या अंगावर शहारे येतात. ज्याला पकडणं अनेक बलाढ्य IPS अधिकाऱ्यांनाही शक्य झालं नव्हतं, तो माणूस माधवच्या हातून संपला होता. त्याची बुद्धिमत्ता, तीक्ष्ण नजर आणि अपार शारीरिक ताकद हे सगळं मिळून तो एक भयंकर शक्ती बनला होता. जर तिने पुन्हा काही चुकीचं पाऊल उचललं तर तो लगेच ओळखेल, आणि मग तिचं आयुष्य उद्ध्वस्त होईल. त्याच्याकडे तिला उघड करण्याची आणि तिचं पतन निश्चित करण्याची ताकद होती. हा विचारच तिला सावध बनवतो. 5 दिवसांनी गंगाधर दासांनी गावाच्या चौकात एक मोठी सभा आयोजित केली. सगळे गावकरी उत्सुकतेने जमले होते. अचानक बोलावलेल्या या बैठकीचं कारण काय हे जाणून घेण्यासाठी. संध्या आश्चर्यचकित होऊन सगळं पाहत होती. तिला काहीच समजत नव्हतं. अचानक गंगाधर दास तिच्याकडे वळले आणि गंभीर पण प्रभावी आवाजात बोलू लागले. 20 वर्षांपूर्वी माझ्या कुटुंबात एक दुःखद घटना घडली. माझ्या वडिलांची सख्खी मुलगी असलेल्या संध्याला तिचं हक्काचं स्थान नाकारण्यात आलं. मोठा म्हणून मला तिचं दुःख आणि तिच्या भावना समजून घ्यायला हवं होतं, पण मी तिला दूर ढकललं. भगवान नारायणांनी जेव्हा लक्ष्मीदेवींना जबाबदारी दिली, तेव्हा त्यांनी एक आदर्श ठेवला. स्त्रियांना सन्मान आणि अधिकार मिळायला हवा. आज तुमच्यासमोर मी माझी चूक सुधारू इच्छितो. वर्षानुवर्ष संध्या झोपडपट्टीत राहून त्रास सहन करत होती, पण आता मी माझ्या बहिणीला आणखी कष्ट सहन करू देणार नाही. मी माझ्या संपत्तीपैकी 3/4 हिस्सा तिच्या नावावर करतो आहे आणि उरलेला हिस्सा माझ्या जावयाला देतो आहे. तुम्ही जसा मला सन्मान दिला तसाच तिलाही द्या. आजपासून ती आणि माझा जावई तुमचे नवीन जमीनदार असतील. ते तुमची काळजी घेतील. मला खात्री आहे की ते माझी परंपरा प्रामाणिकपणे आणि ताकदीने पुढे नेतील. पहिल्यांदाच संध्याच्या घशात काहीतरी अडकल्यासारखं झालं. तिच्या मनात एक वेगळीच भावना निर्माण झाली. गंगाधर दासांविषयी खोल सहानुभूती,
तिने नेहमीच त्यांना शत्रू मानलं होतं, पण आज तिला काहीतरी वेगळं दिसत होतं. जरी त्यांची संपत्ती वारशाने मिळाली होती, तरी ती पाचपट वाढवण्यासाठी गंगाधर दासांचा अथक परिश्रम होता. त्यांनी दिवस रात्र मेहनत करून बाजारात आपलं स्थान टिकवलं होतं. तरीही त्यांच्या मनात किंचितही स्वार्थ नव्हता. त्यांना फक्त आपल्या माणसांकडून प्रेम आणि साथ हवी होती. आणि तिने काय केलं? तिने आयुष्यभर लोभच केला, ज्याच्यासाठी तिने कधी मेहनतच घेतली नव्हती. तिच्या भूतकाळातील चुका तिच्या मनावर जड ओझ्यासारख्या कोसळू लागल्या. दरम्यान माधव सगळं बारकाईने पाहत होता. संध्याकाळी 3/4 संपत्ती गेल्यामुळे तो चिंतित होता. जर तिच्या मनात अजूनही वाईट हेतू असतील तर ती मोठं नुकसान करू शकते. पण तो तयार होता. त्याच्याकडे तिच्याविरुद्ध पुरावे होते. काही बिघडलं तर 1/4 संपत्ती तरी त्यांच्या हातात होती. गरज पडली तर तो पोलिसांची मदत घेऊ शकत होता. तरीही त्याच्या मनाला असं वाटत होतं, संध्या बदलली आहे. माधव पुढे येत म्हणाला, सर, तुम्ही अगदी बरोबर बोललात. स्त्रियांना अधिकार मिळायला हवाच. मग कृपया उरलेला 1/4 हिस्सा काव्याच्या नावावर करा. तुम्ही माझ्यासाठी प्रेरणा आहात आणि मी आनंदाने या संपत्तीचा रक्षक म्हणून काम करीन. ती सुरक्षित ठेवीन. माधवच्या निष्ठेने भारावून गंगाधर दासांनी त्याची विनंती मान्य केली. त्या क्षणी आर्यनला सगळं स्पष्ट झालं. माधवने काव्याशी लग्न कधीच संपत्तीसाठी केलं नव्हतं. त्याला कळलं की माधव एक सन्माननीय आणि प्रामाणिक माणूस आहे. गंगा, जिने नेहमीच माधववर विश्वास ठेवला होता, अभिमानाने हसली, कारण आर्यनला अखेर माधवचं खरं रूप समजलं होतं. त्या क्षणापासून संध्याचा बदल सुरू होतो. अपराधाची जाणीव तिच्यावर इतकी जड होते की ती सहनच होत नाही. पश्चातापाच्या वेदना तिला सतत छळू लागतात. काही दिवसांनी ती माधवच्या खोलीत येते. आयुष्यात पहिल्यांदाच ती आपला अहंकार बाजूला ठेवते. त्याचे हात आपल्या हातात घेते आणि अश्रूंनी फुटून रडू लागते. तेवढ्यात तिकडून जात असलेली गंगा हे दृश्य पाहते आणि संध्याच्या या अनपेक्षित वाढण्याने चकित होते. संध्या रडत म्हणते, धन्यवाद माधव. तुझ्यामुळे मला माझ्या चुका समजल्या. हा काही दिखावा नाही. मी खरोखर बदलले आहे. ज्या दिवशी माझ्या भावाने सगळ्या गावकऱ्यांसमोर माझा सन्मान परत मिळवण्यासाठी स्वतःची नसलेली चूक मान्य करून माफी मागितली, त्या दिवसापासून मी आतून तुटत आहे. तू माझा विश्वासघात ओळखलास तरीही सूट घेतला नाहीस. तू मला बदलण्याचा प्रयत्न केलास. 100 कोटी रुपये सुद्धा ती शांती आणि आनंद देऊ शकत नाहीत जे तू आणि माझ्या भावाने मला दिलं आहे. हे कागद घे. मी माझी संपत्ती परत तुमच्या नावावर करत आहे. मला त्यावर काही हक्क नाही. मी कधीच या कुटुंबाच्या यशात योगदान दिलं नाही. आणि जेव्हा माझा भाऊ आणि काव्याने सगळं माझ्या पायाशी ठेवलं आहे, तेव्हा मला आणखी काय हवं? जोपर्यंत ते माझ्यासोबत आहेत तोपर्यंत मी आधीच राणी आहे. फसवणूक करणारी नाही, तर प्रेम आणि संरक्षण मिळवणारी राणी. माझा भाऊ खूप भाग्यवान आहे, कारण त्याला तुझ्यासारखा जावई मिळाला, ज्याने संपत्तीसाठी नाही तर कुटुंब एकत्र ठेवण्यासाठी लग्न केलं. मला माहीत आहे तू काव्याशी एका कारणासाठी लग्न केलं, पण मी तुला विनंती करते, इथेच राहा. तिचा नवरा बन. या कुटुंबाचा भाग बन. तिच्या डोळ्यात प्रामाणिकपणा चमकत होता. यावेळी कोणताही दिखावा नव्हता, कोणताही स्वार्थ नव्हता. माधव ते ओळखतो. त्याला खात्री पटते ती खरं बोलते आहे. त्याच्या मनात समाधानाची भावना उमटते. त्याचं उद्दिष्ट पूर्ण झालं होतं. माधव म्हणतो, पण मी काव्याच्या मनात नाही. मी तिचा नवरा होऊ शकत नाही. संध्या म्हणते, नाही, मी आर्यनची आई आहे, पण तरीही सांगते, काव्याने माझ्या मुलाऐवजी तुझ्यावर प्रेम करायला हवं होतं. आर्यन चांगला आहे, पण तो तुझ्यासारखा निस्वार्थी आणि महान नाही. मी तिला तुझ्याजवळ आणेन. कृपया मला नकार देऊ नकोस. माधव तिच्या मनापासून केलेल्या विनंतीला नकार देऊ शकत नाही आणि होकार देतो. दरम्यान आर्यन आणि काव्या, माधवने काव्याशी एका मोठ्या हेतूसाठी लग्न केलं होतं हे समजल्यावर त्याच्याकडे येऊन सत्य विचारतात. पण माधव काही बोलण्याआधीच यशोदा पुढे येते आणि सांगते की ही कल्पना तिचीच होती. गंगाधर दासांचं रक्षण करण्यासाठी माधवने फक्त तिचं ऐकलं. हे ऐकून आर्यन आणि काव्याला प्रचंड अपराधीपणा जाणवतो. त्यांनी ज्याच्यावर शंका घेतली तो माणूस गंगाधर दासांसाठी स्वतःचा जीव धोक्यात घालून रुद्रशी लढला होता. आर्यन आणि गंगा दोघंही म्हणतात, काव्या, तुझ्या आयुष्यात तुझ्या वडिलांपेक्षा महत्त्वाचं कोणी नाही आणि त्यांची काळजी माधवपेक्षा जास्त कोणी घेऊ शकणार नाही. प्रत्येक मुलीचं स्वप्न असतं तिचा नवरा तिच्या आईवडिलांचा आदर करावा, त्याचं रक्षण करावं. आजकाल कित्येक जावई संपत्तीसाठी सासरच्यांना त्रास देतात, पण तुला अगदी उलट माणूस मिळाला आहे.
जो तुझ्या वडिलांसाठी सर्वस्व द्यायला तयार आहे. तू खूप भाग्यवान आहेस. हे शब्द ऐकून काव्याचं मन बदलायला लागतं. ती माधवकडे एका नव्या नजरेने पाहू लागते. त्या रात्री खिडकीजवळ बसून थंड वाऱ्याचा स्पर्श अनुभवत काव्या विचारांत हरवते. जो माणूस कधी तिच्यासाठी अनोळखी होता तो आज तिच्या वडिलांचा सर्वात मोठा आधार बनला होता. तिच्या घशात गोळा येतो. लग्नाआधी प्रत्येक मुलीच्या मनात एक भीती असते. तिचा नवरा तिच्या आईवडिलांना स्वीकारेल का? त्यांचा आदर करेल का? त्यांच्या गरजेच्या वेळी त्यांच्या पाठीशी उभा राहील का? की त्यांना ओझं समजेल? कितीतरी मुली शांतपणे रडतात आपल्या वडिलांना जबाबदाऱ्यांच्या ओझ्याखाली वागताना पाहत, कारण त्यांचे नवरे कधीच त्यांची काळजी घेत नाहीत. पण माधव, तो वेगळाच आहे. त्याच्या मनात कोणताही स्वार्थ नाही, लोभ नाही, सत्तेची लालसा नाही. तो तिच्याशी लग्न करतो ते संपत्तीसाठी नाही, प्रतिष्ठेसाठी नाही, तर तिच्या वडिलांचं रक्षण करण्यासाठी. तो रुद्रसारख्या माणसासमोर उभा राहतो, स्वतःचा जीव धोक्यात घालून लढतो आणि त्या बदल्यात कधीच काही मागत नाही. असं कोण करतं? कसा असतो असा माणूस जो स्वतःच्या फायद्यासाठी नाही तर अशा एका कुटुंबाच्या सन्मानासाठी सर्व काही पणाला लावतो, ज्याच्याशी त्याचं जन्मतः काहीही नातं नाही. काव्याच्या गालावरून एक हलका अश्रू ओघळतो. ती आत्तापर्यंत आंधळी होती का? स्वतःच्या शंका आणि गैरसमजांमध्ये इतकी अडकली होती का की तिला सत्यच दिसलं नाही? प्रत्येक मुलगी असं स्वप्न पाहते, तिचा नवरा तिच्या वडिलांचा आदर करावा, त्यांचं रक्षण करावं, आणि तिच्याकडे तो आहे. नशिबाने तिला काहीतरी खूप खास दिलं आहे, अमूल्य. तिच्या मनात एक उबदार भावना निर्माण होते. प्रेम नेहमी मोठ्या हावभावांमध्ये किंवा गोड शब्दात नसतं. कधीकधी ते शांत त्यागात असतं, अढळ निष्ठेत असतं. त्या माणसात असतं जो तिच्या प्रिय व्यक्तींसाठी नेहमी उभा राहतो. आणि हळूहळू नकळतच तिचं मन त्याला स्वीकारू लागतं. तो कधी तिला तसंच पाहिल का? ती त्याला हवी तशी पत्नी बनू शकेल का? काव्य आपल्या डोळ्यांतील अश्रू पुसते. तिच्या मनात एक नवा निर्धार निर्माण होतो. आता ती कोणत्याही शंकेला जागा देणार नाही. नशिबाने जर तिला माधवसारखा नवरा दिला असेल तर ती त्याची कदर करेल. फक्त कर्तव्य म्हणून नाही, तर प्रेमाने, आदराने आणि त्याने तिच्या कुटुंबासाठी दाखवलेल्या त्याच समर्पणाने. उद्या ती त्याच्या बाजूने उभी राहील. फक्त गंगाधर दासांची मुलगी म्हणून नाही, तर माधवची पत्नी म्हणून. माधवही काव्याला नव्याने पाहू लागतो. तिची शांत ताकद, वडिलांवरील तिचं गाढ प्रेम आणि त्याच्याकडे पाहताना तिच्या डोळ्यांतील ऊब. त्याच्या मनाभोवती बांधलेल्या भिंती हळूहळू कोसळतात. त्याला जाणवतं ती आता फक्त गंगाधर दासांची मुलगी नाही, तर एक अशी स्त्री आहे जी त्याच्यावर विश्वास ठेवते, त्याला जपते, आणि त्या विश्वासात, त्या न बोलता समजणाऱ्या नात्यात माधव शेवटी तिला आपल्या मनात स्थान देतो. फक्त पत्नी म्हणून नाही, तर आयुष्यभर सोबत चालणारी साथीदार म्हणून. आणि अशा प्रकारे काळ, प्रेम आणि अढळ निष्ठेमुळे काव्य आणि माधव एक होतात. फक्त नवरा बायको म्हणून नाही, तर विश्वास आणि समजुतीने जोडलेले दोन जीव म्हणून. भूतकाळातील जखमा भरून निघतात, विश्वासघाताच्या सावल्या नाहीशा होतात, आणि त्यांची जागा घेते एका मजबूत एकत्र कुटुंबाची ऊब. गंगाधर दासांचं घर जे कधी फसवणुकीमुळे डगमगलं होतं, आज एकतेचं, माफ करण्याचं आणि धर्माचं उदाहरण बनतं. संध्यालाही प्रायश्चित्त मिळतं. तिला समजतं की प्रेम आणि कुटुंब हे लोभापेक्षा कितीतरी मोठं असतं. गंगाधर दास आणि माधव यांचं नातं अधिकच घट्ट होतं, जणू बाप लेकाचं. काळ पुढे सरकत राहतो, ऋतू बदलतात, आणि हे कुटुंब गावात एक आदर्श बनतं, आशेचं आणि शक्तीचं प्रतीक. त्यांची परंपरा फक्त संपत्ती किंवा सत्तेची नसते, तर मूल्यांची, त्यागाची आणि एकमेकांवरील अढळ विश्वासाची असते. आणि या सगळ्याच्या मध्यभागी उभा असतो माधव, एकेकाळचा परका माणूस, पण आज त्या कुटुंबाचा आधारस्तंभ, रक्षक, तारणहार आणि गंगाधर दासांचा खरा मुलगा. तर आपली ही कथा इथे संपते आहे. आशा आहे की आपली ही संपूर्ण कथा तुम्हाला आवडली असेल. कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, आणि हो, नोटिफिकेशन बेल नक्की दाबा, जेणेकरून येणाऱ्या पुढील व्हिडिओची अपडेट तुम्हाला सर्वात आधी मिळेल. धन्यवाद.